Dear student, today we are going to learn regarding the positive, negative and zero work. Now first of all we will take positive work. What is the meaning of positive work? When the force and the displacement are in the same direction, that is theta is equal to 0, then the work done by the force is positive. याचा अर्थ काय होतो, जेव्हा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जर एकाच डायरेक्शनमध्ये जर असतील तर त्यावेळेस त्या ठिकाणी झालेलं कार्य हे काय असते, पॉझिटिव्ह असते. पहा मी एक सिंपल डायग्रामनी हे दाखवलेलं आहे. आता बघा हा एक वुडन ब्लॉक आहे. सपोज आय एम अप्लाइंग फोर्स F ऑन दिस वुडन ब्लॉक, then the displacement of this block occurs in a forward direction. आता बघा फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी आहे, सारखी आहे. त्याच्यामुळे इथे थिटाची व्हॅल्यू किती होईल, दॅट विल बी इक्वल टू 0. इट मीन्स दॅट when force and displacement are in same direction, then the work done at that place is always which work, positive work. म्हणजे एकाच डायरेक्शन जर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जर असतील आणि त्या ठिकाणी थिटा काय होईल, 0 होईल आणि अशा ठिकाणी तुमचं वर्क काय होईल, पॉझिटिव्ह. आता आपल्याला पॉझिटिव्ह वर्कच्या बाबतीत थोडी माहिती पुन्हा समजून घ्यायची आहे. आता कोणती माहिती समजून घ्यायची आहे, थोडं लक्षात घ्या. आपल्याला माहिती आहे वर्क इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. आता ह्या वर्कचा फॉर्म्युला आपण शोधून काढलेला आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ वर्क, W इज इक्वल टू FS कॉस थिटा. आता इथे पॉझिटिव्ह वर्क झाला आहे म्हणजे थिटाची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे. मग आता मी काय करतो, व्हेन थिटा इज इक्वल टू 0, किती लिहिली मी, थिटाची व्हॅल्यू 0. कॉस थिटा विल बी इक्वल टू, थिटाची व्हॅल्यू किती लिहावी लागेल आपल्याला, 0, कॉस 0. And what is the value of cos 0? That is equal to 1. You can get it from trigonometric table. Now put this value of cos theta in above equation. Then what we will get? F small s cos 0. What is the value of cos 0? In place of theta I have put 0. Then what is the value of cos 0? That is equal to 1. Therefore what we will get? F multiplied by s. Therefore, or you can write down here multiplied by cos 0 means 1, or it can be written as F multiplied by small s. It means that when work done is positive, then at that place W will be equal to F multiplied by s. What conclusion we can draw from it? That is the work done is positive. What is conclusion here? Work done is positive. आता पहा तुमच्या पुस्तकात एक टेबल दिलेला आहे. आता हा टेबल कोणता आहे, हा टेबल आपल्याला शिकायचा आहे. आता कोणता टेबल शिकायचा आहे बघा, आपण आता इथे लिहिलं कन्क्लुजन, दॅट इज द वर्क डन इज पॉझिटिव्ह. आता बघा तुम्हाला थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे, किती आहे, 0 डिग्री. cos theta will be equal to cos 0 will be equal to 1. आता आपल्याला ही व्हॅल्यू इथे ठेवायची आहे, W is equal to FS cos theta. मग आता मला एक सांगा, cos theta म्हणजे cos 0. cos 0 ची व्हॅल्यू जर 1 असेल तर W will be equal to FS. Therefore काय कंक्लुजन काढू शकतो आपण याच्यावरून, इथे कोणती साइन आली असेल, इथे पॉझिटिव्ह. Therefore work done is positive. Work done is positive. Now we will learn some examples of positive work. Which is your first example? Pushing a stalled vehicle. म्हणजे बंद पडलेल्या गाडीला आपल्याला काय करायचं आहे, धक्का द्यायचा आहे. पहा मी इथे कार काढलेली आहे. आता ही बंद पडलेली आहे. सपोज यू आर अप्लाइंग अ फोर्स फ्रॉम बॅकवर्ड डायरेक्शन, देन वेअर इट विल मूव, इट विल मूव इन अ फॉरवर्ड डायरेक्शन. म्हणजे समजा जर तुम्ही फोर्स F जर लावला तर या गाडीचं डिस्प्लेसमेंट किती होणार आहे, S होणार आहे. आणि कोणत्या डायरेक्शन मध्ये होणार आहे, फोर्सच्या डायरेक्शन मध्ये होणार आहे. मग F आणि S मध्ये कितीचा कोण आहे, दॅट इज द व्हॉट इज द अँगल बिटवीन F अँड S, दॅट इज इक्वल टू 0 डिग्री. अँड देअरफॉर दिस इज अन एक्झाम्पल ऑफ विच वर्क, पॉझिटिव्ह वर्क. आता थोडी एक ऍक्टिव्हिटी लक्षात घ्या, बिकॉज ऑफ विच विल बी एबल टू लर्न द पॉझिटिव्ह वर्क. आता ऍक्टिव्हिटी कोणती आहे, टेक अ प्लास्टिक कप. तुम्हाला एक साधा प्लास्टिक कप घ्यायचा आहे and make a hole in the center of its bottom.
तुम्हाला एक छिद्र करायचं आहे प्लास्टिकच्या कपाला, कुठे मध्यभागी. टेक अ लॉंग थ्रेड अँड डबल इट. एक लॉंग थ्रेड घ्यायचा आहे, त्याला दुहेरी करायचा आहे, अँड पास इट थ्रू द होल. आणि त्याला कुठे टाकायचा आहे, त्या होलमधून तो धागा खाली टाकायचा आहे. टाय अ थिक एनफ नॉट ॲट द एंड. आणि गाठ बांधायची आहे, सो दॅट नॉट विल नॉट पास थ्रू द होल. म्हणजे त्या होलमधून तो धागा बाहेर येणार नाही. टेकिंग केअर दॅट टू लूज एंड्स आर बिलो द बॉटम ऑफ द कप. टाय अ नट each to the two ends as shown in figure below. आणि तुम्हाला त्याच्या दोन्ही जे धाग्यांचे जे टोकं खाली आलेली आहेत त्यांना काय बांधायचं आहे, नट बांधायचा आहे. आता बघा, थोडक्यात आपण पुन्हा ही ॲक्टिव्हिटी बघूया. काय करायचं आहे तुम्हाला, एक प्लास्टिकचा कप घ्यायचा आहे, त्याच्या खालच्या बाजूस मध्यभागी एक छिद्र पाडायचं आहे. त्या छिद्रामधून लांब दोरा दुहेरी करून वर घ्यायचा आहे. त्याला पुरेशी जाड गाठ बांधायची आहे, जेणेकरून दोरा छिद्रातून खाली येणार नाही. दोऱ्याच्या दोन्ही मोकळ्या टोकांना काय करायचं आहे, तुम्हाला एक नट बांधायचा आहे आणि खालील कृती करायची आहे. आणि खालील कृती केल्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. आता आपण जी कृती केलेली आहे ती थोडक्यात बघूया. तर कृती आपली कोणती केली आपण, सिंपल आहे, फार विशेष कठीण नाही. थोडं मात्र लक्ष द्या. पहा, इथे पहिला प्रश्न विचारलेला आहे. पहिला प्रश्न बघण्याच्या आधी आपण थोडी या ॲक्टिव्हिटीबद्दल माहिती घेऊया. हा एक कप आहे बघा. या ग्लासमध्ये एक आपण दोरा, इथे एक नट बांधलेला आहे, इथे एक नट बांधलेला आहे, आणि हा धागा अशा प्रकारे सोडलेला आहे. दिस इज युअर थ्रेड अँड दिस इज युअर नट. तुम्हाला पहिला प्रश्न विचारला आहे, ॲज शोन इन फिगर ए, पुट द कप ऑन अ टेबल. पहा, आपण काय करायचं आहे, हा कप टेबलवर ठेवायचा आहे. कीप वन ऑफ द नट्स इन द कप. आता एक नट आपण कुठे ठेवला आहे, हा या कपात ठेवलेला आहे. अँड लेट द थ्रेड कॅरिंग द अदर नट हँग डाऊन. आणि दुसरा अशा प्रकारचा नट खाली सोडलेला आहे अलॉंग द साइड ऑफ द टेबल. बघा, व्हॉट हॅपन्स. आता बघा, सिंपल आहे, हे तुमच्या सहज लक्षात येईल. एक कप घेतला आहे, याच्या आतमध्ये आपण काय केलं आहे, एक नट सोडलेला आहे आणि एक नट असा हँगिंग स्थितीत टेबलच्या एका कडेवरून सोडलेला आहे. आता पहा, तुमच्या लक्षात आलं असेल की असं जर झालं तर काय होईल, व्हॉट हॅपन्स. हा जो कप आहे तो इथेच राहील का, हा कप इथे राहणार नाही. द कप विल गेट पुल्ड इन द डायरेक्शन ऑफ नट. म्हणजे निश्चितपणे काय होईल, याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करणार आणि हा नट या कपाला या टेबलवरून काय करणार, खाली ओढणार. मला वाटते तुमच्या हे लक्षात आलेलं आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात येण्यासारखी आहे, ती म्हणजे कोणती. आता बघा, फोर्स कोणत्या डायरेक्शनला लागत आहे, याच डायरेक्शन. आणि डिस्प्लेसमेंट पण सुद्धा कोणत्या डायरेक्शन आहे, याच डायरेक्शन आहे. देअरफॉर दिस एक्झाम्पल or this activity tells us or teaches us, or we can learn an idea of positive work from this example. Now there is a second question. In the figure A, why does the cup get pulled? आता हे आपल्या लक्षात आलं असेल, कप खेचला जातो हे ठीक आहे, पण रिझन कोणते आहे नेमके याच्या मागे. पहा, आता पहिलं रिझन आहे, द कप गेट पुल्ड बिकॉज अप्लाइड फोर्स बाय अ नट टाइड टू द अदर एंड ऑफ द थ्रेड अटॅच टू द कप इज ग्रेटर दॅन द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द सरफेस ऑफ द टेबल अँड कप अँड थ्रेड. आता एक सिंपल गोष्ट लक्षात घ्या, हा कप आहे, टेबल आहे, या दोघांमध्ये निश्चितपणे समजा ओढला जर गेला, याच्या दोघांमध्ये कसा आहे, कॉन्टॅक्ट आहे, म्हणजे इथे कोणतं फोर्स लागेल, फ्रिक्शनल फोर्स. आता
या कपावर जर आपण फ्रिक्शनल फोर्सपेक्षा जर ग्रेटर फोर्स जर लावला तर निश्चितपणे हा कप फोडला जाईल. मग आता इथे काय झालं, जो अप्लाइड फोर्स होता हा अप्लाइड फोर्स कोणी लावला, हा जो तुमचा नट आहे या नटावर कोण कार्य करीत आहे, ग्रॅव्हिटेशनल पूल ऑफ द अर्थ. हा ग्रॅव्हिटेशनल पूल ऑफ द अर्थ काय करताय, याला खाली ओढत आहे आणि इट इज द अप्लाइड फोर्स ऑफ बाय दिस नट ऑन दिस कप. म्हणजे या नटनी लावलेला जो फोर्स आहे तो या फ्रिक्शनल फोर्सपेक्षा, कोणाच्या फ्रिक्शनल फोर्सपेक्षा, कपाच्या टेबल सोबत असलेल्या फ्रिक्शनल फोर्सपेक्षा कसा आहे, जास्त आहे. आणि त्याच्यामुळेच काय होतो, हा जो कप आहे तो खाली खेचल्या जातो. आता सेकंड रिझन, इन द सेम मॅनर यू कॅन ऑल्सो टेल अस दॅट nut tied to the other end of the thread attached to the cup applies a force. हा जो नट आहे या कपवर काय करतो, फोर्स अप्लाय करतो ऑन द कप विथ द हेल्प ऑफ द थ्रेड अंडर द ॲक्शन ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे अप्लाइड फोर्स हा जर फ्रिक्शनल फोर्सपेक्षा जर जास्त आहेच, पण दुसरं रिझन काय आहे, कप का खेचला जातो खाली, बिकॉज इट इज दिस नट इज अंडर द ॲक्शन ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं हा जो नट आहे तो काय केला, ओढल्या जात आहे. त्याच्याचमुळं हा काय होतो, कप खाली खेचल्या जातो. आता पहा, देर इज अगेन अ थर्ड क्वेश्चन. व्हॉट इज युअर थर्ड क्वेश्चन? द थर्ड क्वेश्चन इज व्हॉट इज द टाईप ऑफ द वर्क डन इन फिगर ए. आत्ताच मी तुम्हाला समजावून सांगितलं की आता बघा, फोर्स कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे, या डायरेक्शनमध्ये आहे, आणि डिस्प्लेसमेंटसुद्धा कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे, याच डायरेक्शनमध्ये आहे. इट मीन्स दॅट फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन द सेम डायरेक्शन. देअरफॉर द टाईप ऑफ वर्क डन इन दिस ॲक्टिव्हिटी इज विच वर्क, पॉझिटिव्ह वर्क. आता मग लास्ट क्वेश्चन आहे, लास्ट क्वेश्चनवर थोडं लक्ष द्या. व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन द अप्लाइड फोर्स अँड द displacement? What is the relationship between the applied force and displacement? आता तुमच्या लक्षात आलं असेल, पहा फिगर मी पुन्हा समोर ठेवतो. तुमच्या फिगरमध्ये काय झालेलं आहे, फोर्स इज अप्लाइड इन दिस डायरेक्शन अँड डिस्प्लेसमेंट ऑल्सो ऑकर्स इन दिस डायरेक्शन. दॅट इज द, इन फिगर ए डिस्प्लेसमेंट अँड फोर्स आर इन द सेम डायरेक्शन. Therefore, work done will be positive and W will be equal to F multiplied by S. W will be equal to what? F multiplied by S. That is the, therefore W will be equal to F multiplied by S, and displacement is in the direction of applied force. We will learn now negative work. What is the meaning of negative work? When the force and the displacement are in the opposite direction, that is theta is equal to 180 degree, then the work done by the force is negative. याचा अर्थ काय होतो, पहा इथे समजा आपण एक ब्लॉक घेतलाय, फोर्स इज अप्लाइड इन विच डायरेक्शन, F, and displacement is applied in this direction. It means that they are making an angle of how much, 180. कितीचा अँगल झाला आहे दोन्ही याच्यात, 180 डिग्री. देन ॲट दॅट टाइम फोर्स इज ॲक्टिंग इन दिस डायरेक्शन अँड डिस्प्लेसमेंट इज ऑकरिंग इन दिस डायरेक्शन. दॅट इज बोथ आर इन विच डायरेक्शन, अपोजिट. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जर एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जर असतील आणि त्यांच्यात जर 180चा कोन जर होत असेल, तर अँगल बिटवीन देम इज 180 डिग्री. देन ॲट दॅट टाइम which type of work is done, that is the negative work. आता बघा, थोडक्यात ही संकल्पना लक्षात घ्या. आपल्याला माहीत आहे, काय माहीत आहे आपल्याला, की वर्क इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ वर्क, इज इक्वल टू Fs cos थिटा. आता या केसमध्ये F आणि S, फोर्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये कितीचा कोन झालेला आहे, 180 डिग्री. जेव्हा याच्यात 180 डिग्रीचा कोन होईल त्याच वेळेस काय होईल, ते विरुद्ध दिशेने कार्य करतील. म्हणजेच थिटा विल बी इक्वल टू हाऊ मच, दॅट इज इक्वल टू 180 degree. Then cos theta is equal to cos 180 degree. Therefore,
What is the value of cos 180 degree? That is equal to -1. You can get this value from trigonometric table. Therefore, now you can put this value here. That is the f small s cos of how much degree? 180 degree. You can write down here f into small s multiplied by what is the value of cos 180 degree? That is equal to -1. Therefore, you can get w is equal to minus f multiplied by small s. Therefore, we can draw the conclusion. आता बघा, ही व्हॅल्यू काढत असताना आपल्या लक्षात आलं असेल की इथे कोणती साईन आलाय? निगेटिव्ह साईन आली आहे. Therefore, work done is negative. Work done is negative. Which conclusion we can draw? That is the work done is negative. आता पहा, तुमच्या पुस्तकात एक टेबल दिलेला आहे. त्या टेबलमध्ये पहा अशा प्रकारच्या काहीतरी व्हॅल्यूज घेतलेल्या आहे. थीटा इज इक्वल टू 0 डिग्री, कॉस थीटा इज इक्वल टू कॉस ऑफ 180 डिग्री इज इक्वल टू किती येतात? -1. अँड देअरफॉर डब्ल्यू विल बी इक्वल टू -fs असं लिहिलेलं आहे. म्हणजे जर तुमचा थीटा जर किती असेल, हाऊ मच डिग्री? दॅट विल बी इक्वल टू 180 डिग्री. At that time, the value of cos 180 degree will be equal to -1. W will be equal to -fs, and therefore we can draw the conclusion that work done is negative. What is your work done? That will be equal to negative. Now we will take examples of negative work. Which is your first example? Catching the ball which your friend has thrown towards you. In this case, force and displacement both acts in opposite direction. Therefore, this can be considered an example of negative work. Meanwhile, we can understand it that to catch the ball, the friend has to stop the ball. This means that force is applied against the motion of the ball. So between your friend applies force on the ball comes to rest. The ball moves in the direction opposite to the direction of force. Therefore, work is negative. Now the second example is there, climbing a tree. You can easily understand that when you are climbing a tree, your displacement is in upward direction, but there acts a force, that is the gravitational force, in a downward direction. Now it means that in both the cases, force and displacement are in opposite direction. They are making an angle of 180 degree between them, and therefore these two examples can be considered as an example of negative work. Now we can learn the activity. What is our activity? It is as we have learned in case of figure A. Now as shown in figure B, when the cup is sliding along the table, stop it by putting a ruler in its path. Now we will just understand it from the figure and try to answer the question. Now here there is a table, a cup as shown in figure A, and this is your thread, and this is the two nuts. Now your cup is sliding due to the force applied under the action of gravity by this nut. But when you are putting ruler, what will happen in this case, or what is the relation between the displacement of the cup and the force applied through the ruler? Now look at here. Suppose we are putting ruler on this thread. म्हणजे जेव्हा कप स्लाइड होत होता त्यावेळेस जर आपण याच्यावर जर रुलर ठेवली तर ही जी डिस्प्लेसमेंट होत होती ती काय होऊन जाईल? स्टॉप होऊन जाईल. म्हणजेच when we are putting ruler on this thread, then at that time force will act in this direction, and displacement was occurring in which direction? This direction. It means that force and displacement are in which direction? Opposite direction.
आता पहा आपल्याला याच्यावरनं प्रश्नाची उत्तरे द्यायची आहेत. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द डिस्प्लेसमेंट ऑफ द कप अँड द फोर्स अप्लाइड थ्रू द रुलर? व्हॉट विल बी द रिलेशन? द रुलर applies the force opposite to the direction of the displacement of the cup. म्हणजे रुलरमुळे डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये काय लावला जातो? फोर्स F लावल्या जातो. दिस इज द रिलेशन. नाउ देयर इज अ नेक्स्ट क्वेश्चन. व्हाट इज द नेक्स्ट क्वेश्चन? व्हाट इज द टाइप ऑफ वर्क डन in figure B? This is your figure B. Which type of work has been done here? Now look at here. Force is acting in this direction. Displacement is occurring in this direction. Therefore, the work done here is a which work done? Negative work. Now, in figure B, there is again a next question. In figure B, what is the relationship between the applied force and the displacement? In figure B, we did observe that the force and displacement are in opposite direction, and therefore W will be equal to minus F dot S. In this case, force and displacement are in opposite direction. That is, they are making an angle of how much degree? 180 degree. Therefore, W will be equal to minus F dot S, minus Fs. Now the third type of work is zero work. When the applied force does not cause any displacement, or when the force and displacement are perpendicular to each other, then the work done by the force is zero. म्हणजे ज्यावेळी डिस्प्लेसमेंट ऑब्जेक्टचं होत नाही त्यावेळेस वर्क डन किती असते? 0 असते. किंवा ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट आणि फोर्सच्या डायरेक्शनमध्ये 90 डिग्रीचा जर कोण असेल तर त्यावेळेस सुद्धा वर्क डन विल बी इक्वल टू 0. आता बघा इथे मी एक फिगर काढलेली आहे. आपण याच्यावर फोर्स अप्लाय केला, पण कमी फोर्समुळे काय झालं की याचं डिस्प्लेसमेंट झालं नाही. Therefore, what is the value of S? S will be equal to 0. आता S जर 0 असेल तर at that time force multiplied by displacement will be equal to 0. Therefore, such a type of work done is known as zero work. Now, there is again a second diagram. Here, force and displacement direction, that is, they are making an angle of how much degree? 90 degree. That is, the value of theta is equal to 90 degree. At that time also the work done will be how much? 0. Now we can learn this concept with the help of formula. What is our formula? That is, the work done is equal to force multiplied by displacement. Now W is equal to Fs cos theta. म्हणजेच work is equal to force multiplied by displacement. Then W can be taken as Fs cos theta. What is the value of theta in this case? Value of theta is equal to how much? 90 degree. Therefore, cos theta is equal to cos 90 degree. What is the value of cos 90 degree? That is equal to 0. Therefore, we can put this value of 0 here. Therefore, W will be equal to F small s cos of how much degree? 90 degree. Therefore, Fs multiplied by what is the value of cos 90 degree? That will be equal to 0. Therefore, work done will be equal to 0. Now, which conclusion we can draw here? Therefore, work done is 0. Again, there is one table given in your textbook. Now, we will learn that table. From the table, we did observe that what is the value of theta? That is equal to 90 degree. Cos theta will be cos 90 will be equal to 0. Therefore, W will be equal to Fs cos theta. It means that since value of cos 90 degree is equal to 0, therefore work done will be 0. Therefore, which conclusion we can draw? Work done is 0 when theta is equal to 90 degree.
Now we will learn some examples of zero work, which is first example, tying a stone to one end of a string and swinging it round and round by the other end of the string. आता बघा, हा एक धागा आहे, याला मी स्टोन बांधलेला आहे. दिस इज द center. From this center, suppose you are applying a force and you are just swinging it round and round. It will perform which motion? Circular motion. Now look at the direction of force and displacement. Now look here. There will be an angle of how many degree? 90 degree between the force and displacement direction. That is, the force will be perpendicular to displacement. Therefore, work done in this case will be zero. First, second example, artificial satellite is moving around the earth in a circular orbit. I have shown it by a simple diagram. Now, this is the earth, this is your satellite. Now, there acts a force between the earth and the satellite. Which force it is acting? That is gravitational force. Now it will perform which motion? Elliptical motion, or you can call it as circular motion. Now we will observe that the force is along the radius of the circle while displacement is along the tangent to the circle, as we observed in the above case. The displacement and force are making an angle of how much degree? 90 degree. That is, they are perpendicular to each other, and therefore also in this case also the work done will be zero. म्हणजेच समजा सॅटेलाइट जर पृथ्वीच्या भोवती जर फिरत असेल तर त्याचे डिस्प्लेसमेंट आणि फोर्स मध्ये कितीचा कोण होतो? 90चा कोण होतो. याचा अर्थ काय होतो? डिस्प्लेसमेंट इज परपेंडिक्युलर टू द फोर्स, आणि त्याच्यामुळे artificial satellite is moving around the earth in a circular orbit. Their work done in this case will be zero. To understand the concept of zero work, we have to understand the activity. What is our activity? As shown in figure C, keep the cup at the center of the table and leave the nuts hanging on opposite side of the table. काय करायचं आहे ऍक्टिव्हिटी मध्ये? एक कप घ्यायचा आहे, कपच्या दोन्ही साइडला दोन नट हँगिंग पोझिशन मध्ये ठेवायचे आहेत. And with the help of this activity we have to just answer the following question. Which is your first question? In figure C, why did not the cup get displaced? This is your first question. Now in the first question we will observe that the force applied by these two nuts is equal and opposite. Therefore, the net force on this cup will be zero. That is, from this side how much force has applied? F. On this side how much force has been applied? Minus F. F minus F will give you zero. Therefore, the net force on this cup is zero. Therefore, cup will not get displaced. Now, the second question has been asked. What is the type of work done in figure C? Now, when we learn the type of work, we will observe that how much work has been done here? That is, since cup is not getting displaced, therefore displacement will be equal to 0, and therefore the work done in this case will be 0. Now there is a third question. In figure C, what is the relationship between the applied force and displacement? In figure C, force is applied on the object, but S is equal to 0. S is equal to 0 means displacement is 0. Therefore, W will be equal to 0. That will be work will be equal to 0. Therefore, work will be equal to 0.